नमस्कार सर्वांना. रामकृष्ण हरी. पंढरपूरचा राजा विठोबा विठेवर का उभा आहे तुम्हाला माहीत आहे का? नसेल माहीत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तुम्हाला सांगते, ज्यावेळी रुक्मिणी रुसून दिंडीर वनामध्ये आली होती तेव्हा तिच्या पाठीमागे तिचा रुसवा काढण्यासाठी श्रीकृष्ण मागे मागे आले होते. आता दिंडीर वन म्हणजे कोणतं वन? तर दिंडीर वन हे पंढरपूरचं अगोदरचं नाव. अगोदर पंढरपूरला दिंडीर वन हे नाव होतं, नंतर पंढरपूर हे नाव पडलं. श्रीकृष्ण रुक्मिणीच्या पाठीमागे आले. त्यांनी रुक्मिणीचा रुसवा काढला. रुक्मिणीचा रुसवा काढल्यानंतर श्रीकृष्णांच्या लक्षात आलं की त्यांचा एक भक्त दिंडीर वनामध्ये असतो. दिंडीर वनामध्ये तो आपल्या आईवडिलांबरोबर राहतो. तर त्या भक्ताला भेटायला आपण जाऊयात. त्यामुळे श्रीकृष्ण आपल्या भक्ताला भेटायला गेले. त्यावेळी भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता. देव आल्याचे पुंडलिकाला समजले. कसं समजणार नाही, कारण ते साक्षात देव. देव आल्यानंतर 10 दिशा प्रकाशित झाला. तेज सगळीकडे पसरले. त्यावरून समजतंच ना, देव आलेत पुंडलिकाला भेटायला. पण तरीही पुंडलिक काही देवाकडे गेले नाही, कारण पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होते. देवाला त्यांना भेटायचं होतं. त्यांनाही आनंद झाला होता. देव साक्षात आपल्याला भेटायला आले आहेत. पण देवाच्या अगोदर ते आई वडील आहेत, जे की आई वडिलांची तो सेवा करत होता. आणि तो अर्धवट सेवा ठेवून देवाला भेटायला जाऊ शकत नव्हता. त्यामुळे त्याने काय केले, त्याच्या जवळच असलेली एक वीट फिरकावून देवाकडे टाकली आणि देवाला सांगितलं की तुम्ही या विठेवर उभं राहा. मी आईवडिलांची सेवा करत आहे. सेवा करून झाली की मी तुम्हाला भेटायला येतो. हे आपल्या भक्ताचे म्हणणे ऐकून श्रीकृष्ण विठेवर उभे राहिले. बराच वेळ झाला तरी पुंडलिक काही येईना. मग श्रीकृष्णाने आपल्या कमरेवर हात ठेवून वाट बघायला सुरुवात केली. जरा वेळाने, अगदीच खूप वेळानंतर पुंडलिक आला आणि देवाला म्हणाला, मला क्षमा करा. मी तुम्हाला वाट पाहायला सांगितले. मी तुम्हाला वाट बघायला सांगितली. मला क्षमा करा. माझ्या आईवडिलांची मी सेवा करत होतो. त्यामुळे तुम्हाला भेटायला मी लगेच येऊ शकलो नाही. मला क्षमा करा. त्यावर श्रीकृष्ण म्हणतात, पुंडलिका, तू माझा लाडका भक्त आहेस आणि तू तुझ्या आईवडिलांची सेवा करत होतास. यासारखे दुसरे कोणते पुण्याचे कार्य नाही. उलट मला आनंदच झाला. तू तुझ्या आईवडिलांची सेवा इतक्या मनोभावे करत आहेस. हे पाहून मी तुझ्यावर खुश झालो आहे. तुझी भक्ती आणि आईवडिलांप्रती असलेले प्रेम बघून मला खूप आनंद झाला आहे. सांग, तुला काय हवे आहे? त्यावर पुंडलिक म्हणाला, मला काहीच नको. तुम्ही फक्त या विठेवरती असेच युगेनयुगे उभे राहा आणि आपल्या भक्तांना दर्शन द्या. बघा, म्हणूनच देव विठेवरती उभे आहेत आणि ते युगेनयुगे उभे आहेत. त्यांच्या आरतीमध्ये सुद्धा बघा उल्लेख आहे, युगे 28 विठेवर उभा. विठेवर उभा असल्यामुळे श्रीकृष्ण यांना नाव पडले विठोबा. विठेवरती उभा असलेले विठोबा. तर आपला प्रिय भक्त पुंडलिक याच्या सांगण्यावरून विठोबा म्हणजे श्रीकृष्ण विठेवरती तसेच उभे राहिले आणि त्यांना तेव्हापासून विठोबा म्हटलं जायचं, विठ्ठल म्हटलं जायचं. आणि आजही चंद्रभागेमधून स्नान करून पहिल्यांदा त्यांच्या भक्ताचे पुंडलिकाचे दर्शन घेतले जाते आणि नंतरच देवाचे पंढरपुरामध्ये विठ्ठलाचे दर्शन घ्यायला जातात. तुम्हाला माहीत असेलच.
तर ही आहे परमभक्ती आणि या भक्तासाठीच देव पंढरपुरामध्ये आले आणि विठेवर उभा राहिल्यामुळे त्यांचं नाव पडलं विठोबा. पांडुरंगही म्हणतात. पांडुरंग का म्हणतात सांगते तुम्हाला, की रुक्मिणी जेव्हा रुसून आली होती त्यावेळेस त्यांचा रुसवा काढायला श्रीकृष्ण आपल्या गायांबरोबर दिंडीर वनात आले होते आणि गाया ज्यावेळेस चालतात किंवा पळत असतात त्यावेळेस जो उडणारी धूळ असते, धुरळा असतो, तो सगळा देवाच्या अंगावरती असा उडला होता. म्हणून ते पांडुरंग असा उल्लेख देवाला तेव्हापासून सुद्धा केला जातो. म्हणजे तेव्हापासून सुद्धा ते नाव त्यांना पडलं की पांडुरंग. तर अशा काही कथा आहेत त्या पाठीमागे. तर तुम्हाला समजलं असेल की रुक्मिणीचा रुसवा काढण्यासाठी ते दिंडीर वनात आलते, म्हणजेच पंढरपुरात. आणि पुंडलिक, भक्त पुंडलिक यांच्या सांगण्यावरून ते विठेवरती उभा राहिले आणि आपल्या सगळ्या भक्तांना दर्शन देण्यासाठी ते तिथेच राहिले. तर ही आहे कथा त्या पाठीमागची. कशी वाटली ती सांगा. याच्यात काही अजून माहिती असेल तुम्हाला तर तेही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. आणि याच्यात काही चुकलं असेल तर क्षमा असावी. भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये.